रोलिंग ऑडिओ. ऑल राईट. हा जो ना पोर्ट्रॉनिक्सचा नाद्या नाव आहे. नादालाच लावेल. हे आहे आपल्याकडं, होतं आधी. शिशिरने सबस्क्राईब नाही केलं चॅनल. सोफा आर्मरेस्ट म्हणजे कुठून आला? आपलं टेक चॅनल चालवतो ना रे आदित्य आपण. आराम पण करायचं असेल. हा, शिशिर त्याला गरम करतोय. ओ नाईस. बर, शिशिर परत पार्ट 2 साठी प्रॉडक्ट्स घेऊन आलेला आहे. आता माहित नाही, मी यावेळेला प्रॉडक्ट्स मागच्या वेळी तरी मी म्हटलेलं मला प्रॉडक्ट सांग, यावेळेला प्रॉडक्ट्स सांगितलेले नाहीयेत. बघूया शिशिरने काय दिवे लावलेले त्यावेळेला. चला शिशिर, काय आज पहिला प्रोडक्ट आहे आपल्याकडे एक हा ब्ल्यूटूथ स्पीकर. अरे मागच्या याच्या वेळेस ब्लूटूथ स्पीकर होता ना. प्रत्येक आमच्या प्रॉडक्ट लिस्ट मध्ये ब्लूटूथ स्पीकर तर पाहिजेच. नाही पण युनिक आहे थोडा. युनिक आहे. हा छोटासा मिनी, अरे केवढासा आहे हा. बट काय आहे याच्यात? तो मॅगसेफने कनेक्ट होतो. ओ मग असं सांग ना, मॅगसेफ ब्लूटूथ स्पीकर आहे असं सांग. हा होतं. पण मग हे ह्याच्यावर कसं असतं, स्टिकर आपल्याला कव्हरवर लावला लागतं. जर का हा बर ठीक आहे. असा हा स्पीकर आहे आणि ब्लूटूथने कनेक्ट होतो. ऑल राईट. हा जो ना पोर्ट्रॉनिक्सचा नाद्या नाव आहे. नादालाच लावेल. बरं जाऊ दे. RGB आहे. RGB नाही म्हणता येणार. 1 2 3 4 LEDs आहेत वेगवेगळ्या कलरचे. सो तुम्हाला जर का एक चांगला स्पीकर पाहिजे तुमच्या फोन बरोबर तर तुम्ही हे यूज करू शकता. इट इज नॉट ऑल दॅट ग्रेट. तुम्हाला आवाज ऐकवतो. ट्रैकिंग टेक लिया मैंने ब्लॉगिंग का सहारा शब्दों से खेला करीबी ही खास थे ना बाबा गुरु की तरह नचाने वाला था टेक वर्ल्ड में मैं अब. नॉट बॅड. आवाज चांगला आहे बरं का. एवढा छोटासा आहे पण तुम्ही जर का मूवी वगैरे भरपूर बघत असाल तुमच्या फोनवरती देन यू आर गोइंग टू लाईक इट. अँड नॉट ओनली दॅट, ॲज अ स्टँड सुद्धा तुम्ही वापरू शकता. 950 रुपयाला आहे. ॲक्च्युली नॉट बॅड. मी ह्याला 6.5 on 10 हे एवढं देईन. यू हॅव टू कॅरी इट विथ यू. ऑब्व्हियसली सगळीकडे नाही चालणार हा, पण कारण की पॉकेटमध्ये तर ठेवू शकत नाही असा आहे. त्यामुळे बॅगेत वगैरे तुमच्या असू शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट प्रॉडक्ट? ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे पॉवर अप एक्सटेंशन. येस, पॉवर हब. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा घेतला नाही घेतला तरी यू शुड बेसिकली कुणी ना आपल्या घरात एक पॉवर हब पाहिजे. आणि हा फार महत्वाचा आहे. का माहिती का? मल्टी यूज असतो ह्याचा. लेट मी फर्स्ट रिमूव्ह इट. पॉवर हब म्हणजे चांगलाच पॉवर हब आहे रे. ओह, आणि त्याची स्पेशालिटी आहे की आपण डायरेक्टली फोन चार्ज करू शकता तिथूनच, म्हणजे चार्जर लावायची गरज. नॉट बॅड. म्हणजे तुम्ही एक पॉइंट तुमच्या पॉवर प्लग वरती लावा आणि त्यानंतर हा बेसिकली गॅन चार्जर आहे. 2 तुम्हाला पॉवर पोर्ट्स येतात, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला परत लावायचे ते लावू शकता. त्याच्यात 2 नाही 4 आहेत ह्या बाजूला. सो मल्टी अडॅप्टर सुद्धा आहे. 1 2 3 4 आणि त्यानंतर USB टाईप C चे 2 पोर्ट्स आहेत. USB टाईप A चा एक पोर्ट येतो आणि टोटल आउटपुट जे आहे ते 70 वॉटचं आहे, विच इज नॉट ॲट ऑल बॅड. दिसायला सुद्धा छान आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने दिस इज क्वाईट गुड. गॅन 70 इंटेलिजंट पॉवर स्ट्रिप. चांगलं. कितीला आहे? 2300. 2300. 2300चा आहे. एसरचा आहे. म्हणजे हा सिंगल अडॅप्टर. तुमच्या इथं जास्त पॉवर प्लग नसतील, तुम्हाला PC चालवायचं असेल, लॅपटॉप चालवायचं असेल, फोन मध्ये चार्जर, तुमचं जे हब असतं ना त्याच्यासाठी दिस इज आयडियल. मी इनफॅक्ट ह्याला 8.5 वगैरे दिन. 2300ला आहे बट गुड क्वालिटी. हा डेफिनेटली तुम्ही घ्या. जे काय प्रॉडक्ट सांगतोय सगळे मी टॅग केलेले, लिंक सुद्धा देतोय, नक्की जाऊन बघा. आणि ह्याची केबल सुद्धा बऱ्यापैकी लांब आहे. म्हणजे तुमचं डेस्क जे असेल ते थोडं लांब जरी असलं ना तरी यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स. जवळजवळ मला वाटतं 10 फीट 8 फीट असेल ह्याची लेंथ. सो क्वाईट लॉंग. एक्सलंट, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे एक मोबाईल क्लिप होल्डर. मोबाईल क्लिप होल्डर. त्याला एकदा ओपन करून बघा. ओपन करून बघायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघूया. यावेळेला मी का नाही बघितलं माहिती का, मला असे माझे जे ओरिजिनल फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत ना ते पाहिजे होते. अच्छा. आणि त्याला ना आपण टेबलवर अटॅच करून ठेवू शकतो खालच्या पार्टने त्याच्या. ओके, हे फोल्ड झालं, हे धरलं. नाही, हे टेबलला कसं अटॅच करणार? टॉप साईडला फोन बसणार आणि खालच्या साईडून. हो, पण हे खाली कसं येतं? आणि इथं तुम्ही फोन लावू शकता तुमचा. येस. सो ह्यानी काय दिलेलं आहे माहिती का, हे इथं हे जरा म्हणजे हां इथं दिलेलं आहे.
सो यू पुल दॅट डाऊन आणि मग तुमचं टेबल वगैरे जे असेल चांगलं स्ट्रॉंग आहे, म्हणजे ते हलणार नाही आहे. हे टेबलला लावलं, अँटी स्किड आहे आणि मग तुम्ही तुमचा फोन वगैरे जो आहे तो लावू शकता आणि जो अँगल पाहिजे त्या अँगलला. तुम्हाला शूट सुद्धा करायचं असेल ना, ॲक्च्युली इट इज नॉट बॅड. हे वा, असं सुद्धा शूट करू शकता. इट कॅन ॲक्च्युली बी दिस ऑल्सो. स्टँड सुद्धा आहे ह्याचा. दिस इज नॉट बॅड. तुम्हाला शूट करायचं असेल ना, हे चांगलं आहे. हाताने तुम्ही धरू शकता किंवा स्टँडवरती कुठं लावायचंय, कुठं पोलला वगैरे लावायचंय आणि तुम्हाला शूट करायचंय. एक्सलेंट. तुम्ही एकटा असाल तेव्हा ह्याचा फायदा होईल. कितीला आहे रे? हा 380 रुपये. ओ 380 रुपयाला. आय थिंक इट इज व्हेरी युजफुल फॉर क्रिएटर्स. म्हणजे क्रिएटरसाठी मी म्हणेन 8.5 आउट ऑफ 10. एक्सलंट चॉईस. गुड वन. नेक्स्ट. एक वायरलेस कीबोर्ड. ए ना, अँडचा वायरलेस की मी हा पहिल्यांदा बघितलेला आहे. हा आपल्याकडं होता सुद्धा आधी, तरी सुद्धा परत त्यांनी घेतलेला आहे. बट आय थिंक इट इज, तुम्हाला एक पोर्टेबल कीबोर्ड पाहिजे असेल ना, छान आहे. म्हणजे त्याचा किती वापर होईल मला सांगता येत नाही, बट आय डोंट थिंक ह्याचं यूज एवढा होतो. त्यापेक्षा एक चांगला कीबोर्ड. हा कितीचा आहे? हा का 630. 600. त्यापेक्षा 600-200 रुपये एक्स्ट्रा टाका आणि फुल फ्लेश कीबोर्ड घ्या माझ्या हिशोबाने. नो, दिस इज नॉट गुड. हे आहे आपल्याकडं, होतं आधी. शिशिरने सबस्क्राईब नाही केलं चॅनलला. आपल्या शिशिरने सबस्क्राईब नाही केलं. ठीकठाक आहे. ब्लूटूथ कीबोर्ड आहे बेसिकली. तुम्ही तुमच्या केबलने सुद्धा कनेक्ट करू शकता किंवा मग ब्लूटूथने सुद्धा कनेक्ट करू शकता. अँड ही चांगली कंपनी आहे, पण तकलादू आहे. म्हणजे अगदीच तुमच्याकडे स्पेस कमी असेल, तुम्हाला एकदमच पोर्टेबल पाहिजे असेल, तुमच्या फोन बरोबर तुम्हाला काहीतरी कॅरी करायचं असेल बॅकपॅकेमध्ये आणि यु आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल टू टाईप ऑन कीबोर्ड, मग ठीक आहे. पण तुमच्या लॅपटॉपसाठी किंवा पीसाठी असा एक कीबोर्ड पाहिजे, देन दिस इज नॉट इट. तुम्ही प्रॉपर मेकॅनिकल कीबोर्ड वगैरे घ्या, त्याच्यावरती जास्त मजा येईल. फक्त एवढंच की तुम्हाला जर का जास्त जागा नसेल, बॅगेत कॅरी करायचं असेल, लाईट वेट पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. आणि 600 रुपयाला आय थिंक इट इज ओके. आय विल रेट इट 5.5 आउट ऑफ 10. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट आहे आपल्याकडे एक सोफा आर्मरेस्ट ट्रे. सोफा आर्मरेस्ट म्हणजे कुठून त्याचं आला? आपलं टेक चॅनल चालवतो ना रे आदित्य आपण. आराम पण करायचं असेल. हा, ही नोटीस आणि हा 2 महिन्याचा पगार. काय करतात माहिती काही लोक, बऱ्याच वेळा त्यांना जे पाहिजे असतं ना ते ऑर्डर करतात. म्हणजे बरं ठीक आहे. हे कसं? अच्छा, ओ आर्मरेस्ट. हे कशासाठी आहे? सोफ्याच्या हँडलला. बरं, थोडं बहुत टेक आहे की तुम्हाला फोन वगैरे ठेवायचा असेल तुमच्या सोफ्यावरती, तर आहे का तिथं? चल जरा एक तुम्हाला दाखवतो. हा, इकडे दाखवतो. हे बघा, आता इथं म्हणजे हा सोफा आहे. सोफ्यावरती तुम्ही काय करू शकता माहिती का? असं ठेवू शकता. नाही, असं ठेवू शकता. येस. मग तुमचा फोन वगैरे पडणार नाही. कप वगैरे ठेवला असेल, बॉटल वगैरे. आणि हा, इट इज ऑल्सो रिमुवेबल. नॉट बॅड. बॉटल ठेवली, फोन वगैरे ठेवला, ह्याच्यावरती काम झालं. हा, असं ते आहे. हा, चार्जिंगसाठी केबल, चार्जिंग करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. ठीक आहे. दिस इज नॉट. कितीला आहे रे? हा 1000 रुपयाला. 1000 रुपयाला? 1000 रुपयाला हे? नाही 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 नाही, 1000 रुपयाला म्हणजे युजफुल आहे मी म्हणेन. दिस इज युजफुल, बट कितपत ह्याचा म्हणजे 1000 रुपयासाठी मला नाही वाटत हे. ठीक आहे, तुम्ही सांगा. तुम्ही खाली रेट करा. तुम्ही हे घेताल का तुमच्या घरी? तुमच्यासाठी पर्सनली तुम्ही हे विकत घेताल का? मला नक्की सांगा. बघूया. काय बोल. अहो, ते बॉटलच्या जागी ते दुसऱ्या जास्त. अरे एक गोड घेतला की डोकं कसं तड 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 तडतडलं पाहिजे. हा, कशासाठी तुम्ही वापरताल ते खाली, कशासाठी वापरताल तुम्ही ते खाली कमेंट्स मध्ये सांगा. मी तर बाबा फोन आणि बॉटल पाण्याची ठेवण्यासाठी वापरणार आहे. चल झूठ. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. दिस इज प्राइस जास्त आहे. हाय जर का 600-700 रुपयाला असतं तर मी 8 दिलं असतं. प्राइसमुळे मी त्याला 6.5 देईन. चलो, व्हॉट नेक्स्ट? आणि लास्ट प्रोडक्ट एक नेक मसाजर आहे. इलेक्ट्रिक, खूप व्हायरल होतं इंस्टाग्रामवरती व्हायरल. तर इंस्टाग्रामचे व्हायरल प्रोडक्ट्स आता शिशिर मागवायला लागलेलं आहे. बघूया कसे आहे. नेक मसाजर. ओ येस, ओ आय नो दिस. आय हॅव सीन. मी बघितलेलं आहे भरपूर. बर, कर रे चालू.
ओश. अरे बाप रे. ओ नॉट बॅड. एक्सलेंट हा. त्याला आपण गरम पण करू शकतो, ऑप्शन आहे. शिशिर त्याला गरम करतोय, म्हणजे तो गरम सुद्धा होऊ शकतो बरं का. नॉट बॅड हा. स्लो पेस आणि अँगल सुद्धा वेगवेगळे आहेत, म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी करतं ते. चांगलं आहे, नॉट बॅड. हे करताना बोलता येत नाहीये, बरं वाटतंय खूप. हा. हिटिंग पॅड्स आहेत का? हिटिंग पॅड्स कितीला आहे? हा 2000. 2000ला चांगलं आहे. आय थिंक फॉर 2000 रुपीज आय विल रेट दिस 9. पर्सनल तुम्हाला जर का काही घ्यायचं असेल आणि तुमच्या नेकमध्ये पेन वगैरे असेल, शोल्डर्स वगैरे मध्ये पेन असेल, स्ट्रेस तुम्हाला जास्त असेल ना, देन यू आर गोइंग टू रिअली लाईक दिस. लुक ॲट दिस. ओ नाईस. काढ रे, नाहीतर मी बोलता येणार नाही मला. आणि क्वालिटी इज ॲक्च्युली गुड. म्हणजे हे जे वापरलेलं आहे ना त्यांनी मटेरियल वगैरे, इट इज व्हेरी नाईस आय थिंक. आणि हो, वॉर्म सुद्धा होतं, म्हणजे थोडा वॉर्म मसाज वगैरे पाहिजे असेल. आणि USB Type-C ने चार्ज होतो. सो 2000 रुपयाला मला वाटतं मी हा घरी घेऊन जाणार आहे. चलो, दिस इज व्हेरी नाईस, गुड प्रॉडक्ट. 2000 रुपयाला तर इट इज डेफिनेटली गुड. तर असे अजून आहेत का काही? बस झाले. कसे ह्याच्यामधलं तुम्हाला सगळ्यात चांगला प्रॉडक्ट कुठला वाटला? माझ्या हिशोबाने तो अडॅप्टर युजफुल. आम्हाला टेक्ससाठी मला वाटलं हा सगळ्यात चांगला आहे. पण पर्सनली मला विचारायला गेलं तर आय थिंक आय विल चूज दिस एज द विनर. माझ्या हिशोबाने तरी हा सगळ्यात चांगला आहे. अँड सेकंड वरती हा आहे. ऑल राईट. कसा वाटला व्हिडिओ? हे थोडा फन, थोडा रॉ, आणि जसं आमच्या इथं आम्ही नॅचरल पद्धतीत करून बोलतो, जे वागतो ना, तसंच तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओचा फॉर्मॅट नक्की सांगा. आणि आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपल्याला टेक कम्युनिटी वाढवायची आहे. येस, डू इट राईट नाव. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, जय हिंद, जय महाराष्ट्र.